तिने आंबे वेचायला सुरुवात केली, पण काहीतरी विचित्र होतं. ते जसे एक एक आंबा उचलायचे तसा एक एक आंबा झाडावरून खाली पडायचा. बाप रे, एवढे आंबे! मीनू आनंदाने म्हणाली. मीनूच्या आवाजात आनंद होता, पण त्या बाईच्या मात्र चेहऱ्यावरती काळजी होती. थोडा वेळ गेला आणि आंबे वेचता वेचता त्या बाईच्या कानावरती एक आवाज आला. तो आवाज काठी जमिनीवर आपटल्यासारखा होता आणि त्या काठीवरती घुंगूर बांधल्यासारखा खणखणाट होत होता. तिने क्षणभर डोकं वर केलं, पण तिला काहीच नाही दिसलं. मिनग्या, झपझप कर, जास्त वेळ इथे थांबायला नको, असं ती घाईत मीनूला म्हणत होती. मीनूला काहीच समजत नव्हतं, पण ती तिचा घाबरलेला आवाज ऐकून गप्प बसली. आता तो काठी ठोकायचा आवाज अजून जोरात येऊ लागला. आता तो आवाज मीनूने पण ऐकला. त्या बाईच्या आणि मीनूच्या अंगावरती काटा आला. त्यावेळेला त्या झाडावरून जरा आंबे जास्तच पडत होते. जणू काही त्या झाडांनी त्या दोघांवरती फळांचा मारा करायला सुरुवात केली आहे. ती बाई विचार करत होती की हे असं तर कधीच नाही झालं, पण तिने मीनूला घाबरून न देता चल बस झाले आंबे असं बोलून तिला हाताला धरून घराकडे नेलं. ते जसे घराकडे वळत होते तसा तो आवाज स्पष्ट होऊ लागला होता. तिने पटकन दार उघडलं आणि मीनूला आतमध्ये ढकललं आणि ती स्वतःही आत गेली. दार बंद करताच आवाज कमी होऊ लागला. तिचं काळीज धडधडत होतं. तिने आतमध्ये येऊन सर्वात आधी दाराला कडी लावली. त्या बाईने शांतपणे विचार केला की आपल्यासोबत नक्की घडलं काय. मग ती मीनूला म्हणाली, मिनग्या, मेले आपलं खूप मोठं नशीब होतं. चांदणं पडलं म्हणून पहाट झाल्यासारखं वाटत होतं. पहाट नव्हतीच झाली, ही मध्यरात्र होती. ती त्याची वाट होती आणि आपण त्याच्या वाटेवरती गेलो होतो. आंबे उधळत होता तो आपल्याला फसवायला. मीनूने घाबरत विचारलं, काकी कोण? राखणदार, तिने हळू आवाजात म्हटलं.